नमस्कार. SJTV मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागर, आज आपण पुरंदर तालुक्यातील वीर इथं आहोत आणि वीरमध्ये पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं नाव देण्यासाठी पुरंदर तालुक्यातील वीर येथील समाज बांधव माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, सध्या पुरंदर तालुक्यातील जे उमाजी नाईकांचं बिवडी हे गाव आहे आणि या गावामध्ये राजांचा खूप मोठा इतिहास आहे. काय सांगाल, सध्या सरकारने जे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यात प्रस्तावित केलेलं आहे त्या विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं नाव देण्यासाठी उद्या दौलत नाना यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन आहे, त्याबद्दल काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुरंदर तालुका येथील बिवडी गावात उमाजी नाईकांचा जन्म 1789 या साली झाला. त्यांच्या त्याच पुण्यभूमीत आदरणीय लोकनेते दौलत नाना शितोळे, जय मल्हार क्रांती संघटना अध्यक्ष संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली 21/3 या तारखेला सासवड येथे आंदोलन होणार आहे. तरी त्या आंदोलनाला सर्व समाज बांधवांनी किंवा बहुजन समाजांनी सर्वांनी एकत्रित राहून उपस्थिती लावावी अशी माझी समाजाला, म्हणजे संपूर्ण बहुजन समाजाला, संपूर्ण रामोशी समाजाला एक दिवस आपल्या समाजासाठी, एक दिवस आपल्या राजांसाठी आणि एक दिवस आपल्या स्वतःसाठी असं ते आंदोलन होणार आहे. तरी त्या सर्व समाज बांधवांनी आंदोलनाला उपस्थित राहावे. बहुजन समाजांचे नेते जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करून पुरंदर तालुक्यातील जे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं नाव द्यावं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तसं तर बघितलं ना तर पुरंदर तालुक्यात उमाजी नाईकांचा जन्म बिवडी या गावी झाला आणि पुणे जिल्ह्यातच त्यांचा 1832 साली म्हणजे फाशी देण्यात आली. आणि पूर्ण महाराष्ट्रात, माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात आहे ना की छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे संभाजी महाराजांचं नाव आहे. तसं राजे उमाजी नाईकांचंही आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव जावं म्हणून जे सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी जे विधान अधिवेशनात जे नाव सुचवलं त्याबद्दल सर्वात पहिले मी त्यांचं असं एक अभिनंदन करतो. आणि म्हणजे आमच्या समाजाला न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा गोपीचंद पडळकर साहेब असतील, मी सगळ्यांना पहिले ना सर्वांचं अभिनंदन करीन. आणि म्हणजे पुरंदर तालुक्यात राजांचा इतिहास आहे आणि एक प्रस्तावित विमानतळ तिथून एक 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणून त्या प्रस्तावित विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक द्यावं अशी पडळकर साहेबांनी तर अधिवेशनात विनंती केलेलीच आहे. अगदी नाव सुचवलेलं आहे. तरी सुद्धा संपूर्ण पुरंदरातील रामोशी समाज सुद्धा एकवटून त्याची एक मागणी करणार आहे उद्या. काय सांगाल, आपलं नाव सांगा? योगेश भाऊ शेतकर. काय सांगाल, जे आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं नाव देत आहे, त्यासाठी उद्या आंदोलन आहे, कशी तयारी असणार आहे तुमची? काय पद्धतीने तुम्ही जाणार आहात? 100 ते 150 लोकांच्या तयारीत आम्ही येणार आहे. फक्त वीर गावातूनच 100 ते 150 तुम्ही कार्यकर्ते जाणार आहात? हा, वीर गाव मधून आणि पुरंदर मधून 35,000च्या संख्येने दाखवू आम्ही तिथे उपस्थिती. दादा, तुझं नाव काय? मयूर बोडरे. काय सांगाल, तुला काय वाटतंय, राजांना खरंच न्याय भेटावं का? हो, मला पण असं वाटतं, नाही का, म्हणजे आपल्या पुरंदर तालुक्यात एवढा त्यांचा मोठा इतिहास आहे. आमची पण अशी इच्छा आहे की त्या विमानतळाला त्यांचं नाव भेटावं म्हणून. त्यासाठी आम्ही सर्व एवढी उपस्थिती दाखवणार आहे. उद्या आंदोलनात उपस्थित असणार आहेत का? हो, नक्की. काही माझ्यासोबत काही ताई आहेत. ताई, काय सांगाल, तुम्ही पुरंदर तालुक्यातील जे आंतरराष्ट्रीय विमानतळ होते त्याला महिला भगिनींची उपस्थिती तुम्ही पुरंदर तालुक्यातील किंवा
जय मल्हार क्रांती संघटनेच्या ज्या महिला कार्यकर्त्या असतील त्यांना काय आवाहन कराल? कशा पद्धतीने तुम्ही काय सांगाल? मी उद्या सांगेन की महिलांना एक दिवस आपल्या राज्यासाठी काम बंद ठेवून सगळ्या महिलांनी मोर्चासाठी उपस्थित राहावं आणि आपल्या समाजासाठी आणि आपल्या राजांसाठी उद्या काम बंद ठेवून यावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही वीर गावातून महिला भगिनी कितीच्या संख्येने उपस्थित राहणार? वीर गावातून आम्ही 150 ते 200 महिला उपस्थित राहू उद्याच्या कार्यक्रमासाठी. जे जे मल्हार क्रांतीचे संघटनेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे दौलत नाना शितोळे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. काय वाटतंय त्याबद्दल? दौलत नानांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या महिला उपस्थित राहतील अशी माझी म्हणजे वाटतंय मला राहतील सगळ्या. तुम्ही महिला आघाडीच्या कार्यकर्त्या म्हणून महिलांना काय आवाहन करताल? सगळ्या महिलांना सांगेल की आपल्या राजाच्या म्हणजे समाजासाठी राजासाठी आपल्या दौलत नानांसाठी सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यावा म्हणजे नाही का पुढे यावं सगळ्या महिलांना. ताई आपलं नाव सांगा. रोहिणी गणेश भांडवलकर. काय सांगाल? उद्या आंदोलन दौलत नानांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. कशा प्रकारे तुमची तयारी झालेली आहे? काय तसं 100-150 महिला घेऊन आम्ही येणारच आहे. पुरुष मंडळी सगळी. राजांना खरंच नाव द्यावं वाटतं का? त्याबद्दल काय वाटतं? हो, चांगलं वाटतंय की नाव द्यावंच आपली अशी मागणी आहेच की. नक्कीच सागर, पुरंदर तालुक्यातील ह्या महिलांच्या अतिशय सावध प्रतिक्रिया आहेत. महिलांचं असं म्हणणं आहे की आमच्या जर राजांना आंतरराष्ट्रीय विमानतळाला जर नाव दिलं तर निश्चितच चांगलं आहे आणि आम्ही महिला भगिनी 150 ते 200 जणी या कार्यक्रमाला आवर्जून या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. दादा काय सांगाल? आपलं नाव सांगा. काय सांगाल? दिलीप दत्तात्रय जाधव. तुम्ही कशा प्रकारे नियोजन केलंय उद्याचं? उद्याच्या जरी रामसवाडे संघटनेचे उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष असतील या आम्ही बहुसंख्येने वीर रामसवाड्यातली सर्व संघटना घेऊन पुरंदर मध्ये तालुक्यात बहु आंदोलन करणार आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्मगाव हे पुरंदर तालुक्यातील बिवडी आहे आणि या बिवडी गावातून राजांनी अनेक लढाया लढल्या आणि त्या जिंकल्या तर इंग्रजांना सोळो की पळू करून सोडलं होतं. त्याबद्दल काय वाटतंय? पहिलाच आद्य क्रांतीवीर फासावर जाणारा उमाजी नाईक याच्यासाठी आम्ही भव्य आंदोलन करून उमाजी नाईकाचं नाव विमानतळाला मिळेल यासाठी आम्ही भव्य आंदोलन करून दौलत नानाला जाऊ. काय वाटतंय तुम्हाला? सरकार तुमच्या आंदोलनाची नक्कीच दखल घेईल का? सरकार आमच्या आंदोलनाची गोपीनाथ पडळकर आणि हे नक्कीच दखल घेणार आणि जाहीर होणार. धन्यवाद. हे होते वीर गावातील महिला आणि जय मल्हार क्रांतीचे संघटनेचे सर्व कार्यकर्ते. त्यांनी असं सांगितलं की आम्ही नक्कीच उद्याचं आंदोलन सक्सेस करू आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं नाव विमानतळाला देऊ. तर काही छोटे बाल कलाकार आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगाल? आपलं नाव सांग. शौर्य गणेश भांडवलकर. काय सांगाल? विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं नाव द्यावं का असं तुला काय वाटतं? हा. काय सांगितलं? द्यावं. खरंच नाव द्यावं का? हा. त्याचं सुद्धा म्हणणं आहे की बाबा खरंच आमच्या राजाला न्याय भेटावा आणि पुरंदर मध्ये जे प्रस्तावित विमानतळ आहे त्याला आंतरराष्ट्रीय नाव मिळावं हे या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि वीर गावातून बहुसंख्येने महिला वर्ग असेल किंवा ग्रामस्थ असतील किंवा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक मंडळ असेल या सर्व कार्यकर्ते उद्या हजारोंच्या संख्येने उद्या उपस्थित राहणार आहेत. धन्यवाद.